तर सुनेत्र पवारांसमोर धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे आमनेसामने. बीडच्या बैठकीनंतर नेमकं काय घडलं? तर बीड जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर एक राजकीय घडामोड चर्चेचा विषय ठरली. उपमुख्यमंत्री आणि बीडचा पालकमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्ही आणि विविध चॅनलच्या मिळालेल्या माहितीनुसार बैठक संपल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे हे बीड जिल्ह्यातील काही विकास कामाबाबत सुनेत्र पवार यांची चर्चा करत होते. याचवेळी धनंजय मुंडे देखील तेथे उपस्थित होते. चर्चेदरम्यान धनंजय मुंडे यांनी तुम्हाला भरपूर कामं आणि निधी मिळाला आहे, आता पुरे अशा याची प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं जात आहे. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी तत्काळ उत्तर देत तुम्ही मला काही दिले नाही, जे काय मिळालं ते दादांमुळे मिळालं असा पलटवार केली चर्चा सर्वत्र सुरू आहे. इतक्यातच हा वाद थांबला नाही. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याच्या विकासावर प्रश्न उपस्थित करत जिल्ह्याची अवस्था बिघडण्यामागे तुमची जबाबदारी आहे, तुमच्याच काळात बीड मागे गेलं अशा शब्दात धनंजय मुंडेंवर टीका केल्याचं सांगितलं जात आहे. या शाब्दिक चकमकीदरम्यान वातावरण काही काळ तणावपूर्व झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि वाद वाढू दिला नाही अशी माहिती समोर येत आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात विविध मुद्द्यांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा इतर राजकीय विषय, दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा तीव्र शब्दयुद्ध पाहायला मिळाले. त्यामुळे या बैठकीनंतर झालेल्या कथित शाब्दिक वादामुळे पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेबाबत संबंधित नेत्यांकडून अधिकृत निवेदन आलेलं नाही. त्यामुळे सध्या समोर आलेली माहिती ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर आणि सूत्रांच्या दाव्यावर आधारित असल्याचे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ही संपूर्ण माहिती साम टीव्हीच्या चॅनलद्वारे व इतर चॅनलद्वारे काढलेली आहे. तर आज या घटनेनंतर बीडच्या राजकारणात पुढे काय घडतं आणि या वादावर संबंधित नेते कोणती भूमिका मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे मांडले आहे. व सुनेत्रताई धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देतील का याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे लागलं आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून एकदा नक्की कळवा व आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.